मित्रांनो नमस्कार, गुड मॉर्निंग. आपलं तिकीट काल जाहीर झालेलं आहे. आपण पूर्ण पॅनल प्रभाग क्रमांक 39मध्ये जो बालाजीनगरचा काही भाग येतो, अप्परचा इंद्रानगरचा गोकुळ हॉटेलपर्यंत जो भाग येतो, शनी मंदिरपासून असं फिरवून जातो. तर आपण पूर्ण प्रभागात 4 उमेदवार आपले दिलेले आहेत. मी इलेक्शन लढणार होतो, पण आपल्याला पूर्ण प्रभाग पण उमेदवार पूर्ण चारी केले पाहिजे. त्यासाठी मी माझ्या मातोश्रींना पार्टीने त्यांना तिकीट दिलेलं आहे. कामं तर आपण सर्वजणच करणार आहोत. इलेक्शनचा रिझल्ट काही लागो, मी तुमच्यासोबत 100% पुढेही राहणार आहे. आणि मी प्रभागात काम केल्यामुळे दुसऱ्या ठिकाणी लढायचा प्रश्न येत नव्हता, म्हणून ही ॲडजस्टमेंट आपण केलेली आहे. आणि आज तुम्ही बघताय, या पक्षातनं त्या पक्षात चालले, त्या पक्षातनं त्या पक्षात चालले. त्यामुळं ऑपोजिशनचं काम आम आदमी पार्टी अख्ख्या पुणे शहरामध्ये नागरिकांचा आवाज बनण्याचं काम करणार आहे. म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत 100% पोहोचवायचा प्रयत्न करत आहोत. पण आम्ही काही ठिकाणी कमी पडतो. तर कमी का पडतो? कारण की आम्ही करप्शन करत नाही, त्यामुळे आमची मार्केटिंग एकदम कमी आहे, पण आमचे काम जास्त आहे. म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत आहोत. म्हणून तुम्ही सर्वांनी झाडू लक्षात ठेवा. हा झाडू बदलावसाठी आहे. जर तुम्ही बघितलं तर बरेच जी माननीय आहेत, पैसेनी सत्ता, सत्तेनी पैसा, हे त्यांचं हे मागचे कित्येक गोष्टी चाललेलं आहे. आपला देश बदलणार कधी? आपलं पुणे बदलणार कधी? आज तुम्ही बघताय, कोण कोणासोबत अलायन्स करतंय, कोण कोणासोबत काय करतंय, कोण कोणाला शिव्या घालतंय, कोण कोणासोबत मारामाऱ्या करतंय. म्हणून मी स्वतःचा माझा स्वार्थ बाजूला ठेवून नागरिकांसाठी मी आलेलो आहे काम करण्यासाठी. त्यामुळे आम्ही नागरिकांचीच कामं करणार, आताही करणार, पुढेही करत राहणार. रिझल्ट काही का असेना, पण लोकशाही टिकली पाहिजे. म्हणून मी सर्वांना विनंती करतो की तुम्ही आम्हाला समर्थन द्या. तुम्ही आमच्यासोबत रस्त्यावर उतरा. आम्ही कुठलाही पेड कार्यकर्ता लावणार नाही, कुठलेही पेड वर्कर लावणार नाही. आमचे कार्यकर्ते सगळे कट्टर आहेत, नागरिकांची कामं करण्यासाठी पुढे येतात. माझे सहकारी आमच्यासोबत आहेत. आमचे वडीलधारी आई सगळेजण रस्त्यावरती उतरले आहेत. त्यामुळे तुम्ही सर्वांनी आम्हाला सपोर्ट करा, हे बोलतो आणि माझे शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.